कोलालंपूर मलेशिया येथे 19 ते 22 जून 2025 दरम्यान झालेल्या 24व्या मिलो इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अतुलनीय कामगिरी केली. मा एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेत 32 देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकून भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला. हे विद्यार्थी महाराष्ट्रातील पुण्यातील सहकारनगर, पद्मावती, तळजाई माता वसाहत या भागांतील आहे. गरिबीत वाढलेली ही मुलं सामान्य कुटुंबातून आली असून काहींच्या पालकांनी तर घर गहाण ठेवून तर काहींनी कर्ज काढून त्यांना मलेशियात स्पर्धेसाठी पाठवलं. पदक मिळवल्यानंतर बोलताना काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. हे अश्रू होते संघर्षाचे, मेहनतीचे आणि भारतासाठी झगडून मिळवलेल्या यशाचे. हे 4 सुवर्णवीर म्हणजेच शाहिद शेरू शेख, वय वर्ष 14 वर्षाखालील गट, पाकिस्तानच्या सोहेल पठाण याचा पराभव करत सुवर्ण पदक मिळवलं. रुद्र बाबासाहेब नेटके 17 वर्षाखालील गट, श्रीलंकेच्या मॉरिस जुडुमने याचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले. प्रिया सुभाष जाधव 18 वर्षाखालील गट, मलेशियाच्या नरुल तमांग हिला हरवत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलं. यश हनुमंत खंडाले 12 वर्षाखालील गट, चीनच्या लुई चॉंग याचा पराभव करत भारताला सुवर्ण मिळवून दिलं. या सर्व विद्यार्थ्यांना कराटे कोच मोहित सुरजित सेतिया यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. त्यांची ही मेहनतही या यशामध्ये मोलाची ठरली. पुण्यातील भरत मित्र मंडळात या 4ही सुवर्णवीरांचा जंगी सत्कार करण्यात आला. या अपूर्व यशानंतर भरत मित्र मंडळ यांच्या वतीनं खेळाडूंचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी अंकुश काकडे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेब दाभेकर, उपाध्यक्ष काँग्रेस प्रदेश, दीपक मानकर, राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष, दत्तभाऊ सागरे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच माजी विरोधी पक्षनेता ॲडव्होकेट मंदार जोशी, राष्ट्रीय निमंत्रक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भरत मित्र मंडळाचे निरंजन दाभेकर, मेहजबीन शेख, अध्यक्षा मुस्लिम महिला आघाडी, बाळासाहेब बोडके, राष्ट्रवादी काँग्रेस, अनिल येनपुरे, तसेच या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे मान्यवर, नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मुलांचं कौतुक करत हे यश गरिबीतून झगडणाऱ्या जिद्दीला दाद दिली. काहींनी सरकारकडे विनंती केली की अशा मुलांना प्रोत्साहन व आर्थिक मदत मिळाली पाहिजे. या विद्यार्थ्यांनी केवळ पदके जिंकली नाही तर भारताच्या आत्मविश्वासाची नवी उंची गाठली. गरिबी, संघर्ष आणि अपार मेहनत यावर मात करत त्यांनी दाखवून दिलं. भारताला गर्व वाटावा अशा या विजयानंतर आता या मुलांची एकच मागणी आहे, सरकारनं पाठबळ द्यावं आणि आम्हाला आणखी मोठं व्हायचं आहे. प्रिया सुभाष जाधव, मी आता 12वी मध्ये हुजूरबागा स्कूलमध्ये शिकते. मागील 3 वर्षापासून मी कराटे शिकतेय. मी 3दा नॅशनल झाले. फर्स्ट टाइम इंटरनॅशनल मलेशियाला केले होते. तिथला अनुभव तर खूप छान होता, पण आम्हाला तिथे जाण्यासाठी आमच्या टीमने खूप प्रयत्न केले. स्पेशली म्हणजे कोचमुळे आम्ही सगळे जाऊ शकलो. आणि तिथे छान कॉम्पिटिशन पण होते. फायनलला आम्ही सगळ्यांना हरवलं पण आणि आम्ही गोल्ड मेडल भारतासाठी जिंकून आलो. आणि आमच्या सगळ्यांच्याच घरातली परिस्थिती खूप बिकट आहे. सगळ्यांच्या घरातली परिस्थिती खूप आहे. माझ्या घरचे पण भांडी धुण्याची मम्मी काम करते. खूप बिकट परिस्थितीमध्ये मी क्लास केलाय, सगळ्यांनीच केलाय. आणि मॅचला जाण्यासाठी सगळ्यांनी सोनं घाण ठेवून, कोणी काय करून सगळ्यांनी पैसे भरले. आणि माझं तर स्पेशली म्हणजे थँक्यू असं माझ्या कोचला, त्यांनी खूप माझ्यासाठी केलंय पहिल्यापासून. आणि मला आनंद वाटतो की मी भारतात रिप्रेझेंट केलं, ह्याच्या पुढे पण करील आणि अशीच आम्हाला मदत करत राहावी. थँक्यू. त्या ठिकाणी 24वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या पुण्यातल्या या चौघांनी सुवर्णपदक मिळवलं आणि आपला ध्वज त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. सर्वप्रथम बाळासाहेब मित्रमंडळाच्या वतीने मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर ही मुलं अशी काही यश संपादन करतील असं कुणाला वाटलं नसेल, पण मनामध्ये जिद्द असेल, घरची आर्थिक परिस्थिती जरी बरी नसली तरी मनामध्ये जिद्द असेल, काहीतरी करण्याची प्रेरणा असेल तर आपण यश मिळवू शकतो हे तुम्ही दाखवून दिले. खेळ किंवा ह्याच्यामध्ये गरिबी श्रीमंतीमध्ये काही नसतं. श्रीमंत असतात त्यांचा फक्त वशिला असतो, गरीब असतो तो मात्र प्रामाणिकपणे काम करतो, त्याचा वशिला बसत नाही, पण त्याच्या अंगामध्ये असलेली गुणवत्ता ही निश्चितच असते, ती तुम्ही दाखवली. आत्ता हिनी श्रद्धा प्रिया जाधवनी सांगितलं की आमचे घरातले गरीब आहेत,
सोनं नाणं गहाण ठेवून आम्ही या ठिकाणी स्पर्धेला गेलो. परदेशामध्ये जायचं म्हणजे खर्च होतो आणि सगळेजण तुम्ही जाऊन आल्यानंतर तुमचं कौतुक करतात, पण जाण्यापूर्वी मात्र कौतुक करत नाहीत. पुढच्या वेळेला तुम्हाला जाण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही हे बाळासाहेब आणि मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठे जाल, परदेशामध्ये जाणार असाल त्यावेळेला जी काय अडचण येईल ती त्या ठिकाणी मी निश्चित मदत करेल. कोणी पाकिस्तानला पराभव केलाय, कोणी चीनचा पराभव केलाय, मलेशिया समजा ठीक आहे आपला मित्र देश आहे, पण पाकिस्तानचा पराभव केलाय त्याचं मनापासून अभिनंदन. मी जास्त काही बोलणार नाही. त्यांचे कोच आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो, कारण शेवटी तुमच्या पाठीमागे कोणीतरी शक्ती ही उभी राहावी लागते, ती कोचच्या निमित्ताने तुमच्या पाठीमागे. आणि मी दत्ताभाऊला देखील मनापासून धन्यवाद देतो की चांगल्याच तुम्ही या ठिकाणी आणलेत. तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः बाळासाहेबांना धन्यवाद देतो. त्याचा उल्लेख दत्तांनी केला की बाळासाहेबांच्या इथं कोणी आलं, आता ते यांनी फक्त सांगितलं होतं की फेटा आणि शाल द्या. बाळासाहेब म्हणले नाही, त्यांना उपयोगी पडेल अशी आपण बॅग देऊ. बाब आहे मी कालच अण्णांची बोललो, काकडे अण्णांची आणि बाळासाहेबांची बोललो. पुण्यात महाराष्ट्रात कोणाचंही काय झालं तर बाळासाहेब दाभेकरांना मनापासून त्याचं कौतुक असतं. आमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन बाळासाहेब, ते बी बाळासाहेबच आहेत या ठिकाणी. आणि अण्णांचं तर मला म्हणजे लहानपणापासून मी मार्गदर्शन मला अण्णांचं लागलेलं आहे. आमचे मित्र धनवडे बी आहेत आणि अत्यंत सकाळपासून ज्या चांगल्या कार्यक्रमांची सूत्रसंचार पत्रकार परिषदेपासून माझे मित्र, माझे बंधू, मंदार भाऊ, दिदी, अलका, मोहित, मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. या ठिकाणी बोलताना मला खरंच आनंद वाटतो की नेपाळमध्ये ज्यावेळेस गेलो होते त्यावेळेस ही पोरं खेळायला, त्यावेळेस तिथं भारताचं आपला माझा जावई शाहिद म्हणजे शाहिद जावेचा मुलगा शाहिद म्हणजे माझा नातूच तो, त्यांनी त्या ठिकाणी गोल्ड मेडल मारला आणि त्या ठिकाणी आपल्या भारताचं जनगण मन केवळ त्याच्यामुळं त्या ठिकाणी झालं. आणि दुसरी गोष्ट अशी, आज म्हणजे तुम्हाला सांगतो, परवा दिवशी मी जेव्हा मला ऐकलं आणि आनंद वाटला जेव्हा त्यांनी मला स्पीकरवरती ऐकवलं की जनगण मन आज चाललेलं आहे. मी खरं तर झोपीतच होतो, पण मी झोपीत उठलो आणि स्तंभ झालो, थांबलो मी की कुठं चाललं आहे. रशिया म्हणजे मलेशियामध्ये त्या ठिकाणी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा जनगणमन झालं. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझा 4 गोल्ड मेडल त्याला तर मिळालेलंच आहे, पण माझ्या भाच्या बाबतीत मला खरंच गर्व वाटतो. नुकतंच माझी बहीण आत्ताच शिक्षण मंडळामधनं रिटायर झाली. माननीय आबा बागुल यांनी फार मोठा तिचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला होता. शिक्षण मंडळात काम करत असताना तिने बी अनेक दुःख आमच्यासाठी झेलले. लहानपणापासून तिने खूप कष्ट केले आमच्यासाठी. आणि मला आनंद असा आहे की ही मुलं, की सगळ्यांचं कौतुक तर करतो ते, पण ह्या मुलांचं कौतुक म्हणजे बघा, घरची परिस्थिती इतकी बिकट, आई वडील कोणी काम करते, कोण स्मशानभूमीत काम करते, कोण धुणी भांडी करते, कोण कचरा वेचक च्या मुलं आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीला स्वार्थ धरून त्यांनी कुठं बघितलं नाही आणि त्यांनी त्यांचं मान आणि बहुमान भारताचं नाव मोठं केलेलं आहे. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आदरणीय अण्णा, आपण नेहमीच अशा लोकांना सहकार्य करता. माझी एकच विनंती आपल्याला पवार साहेबांकडं किंवा दादांकडं आपण ह्या लोकांना नेऊन त्यांचा एक बाबा सन्मान, त्याला जागा नाही घराच्या वरती, तो आपली बोटं बांधले तिथं तो करत बसतो. अशा पद्धतीने जर आपण मागणी केली तर खूप बरं होईल. आदरणीय अतुल सर बेहरे बी या ठिकाणी आहेत. त्यांनी बी म्हणजे आपल्या ह्या मुलांचा मी एक वेगळा सत्कार करणार आहे. नाथ ब्रह्मतर्फे आत्ता त्यांनी सांगितलेलं आहे. सत्कार तर आपण करतच राहू, पण ह्या मुलांच्या भविष्यासाठी भविष्यकाळ आपण कधीतरी मागं राहिलं पाहिजे. त्यांना साथ दिली पाहिजे, आई वडिलांना साथ दिली पाहिजे, त्यांना कोणा ताकद दिली पाहिजे आर्थिकची. अशा पद्धतीने जर काम केलं तर खरंच आनंद वाटेल. मेडल मिळतात, सगळे मिळतात, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. पण ज्या कामासाठी ही लोक जातात, परिस्थिती नसताना अशा पद्धतीने ते गेलेत आणि त्यांचा मला म्हणजे खरंच परत एकदा तुम्हाला सांगतो मी अभिमान आहे. तुम्ही तळजाई झोपडपट्टीत राहता, आपण लक्षात ठेवा, मला लहानपणी आमच्या सरांनी एक चिखलात कमळ उगवतं आणि अशा ठिकाणी तुम्ही कमळ उगवून दाखवले. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. नुकतीच मलेशिया येथे 24वी मिलो इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिमानाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी 4 वयोगटाच्या स्पर्धकांनी आपल्या आणि त्यातील पुण्यातल्या स्पर्धकांनी, एका स्पर्धकाने शाहिद शेरुशेख यांनी पाकिस्तानच्या खेळाडूचा पराभव करून गोल्ड मेडल आणले. रुद्रभाऊसाहेब नेटके यांनी श्रीलंका येथील मॉरिस जुडुंब्याचा पराभव करून गोल्ड मेडल आणले. प्रिया सुभाष जाधव यांनी 18 वर्षाखालील मलेशियाचे नुरुल तमांग हिचा पराभव करून गोल्ड मेडल आणले. हनुमंत खंडाळे या विद्यार्थ्यांनी चायनाच्या लुई चॉंग याचा पराभव करून गोल्ड मेडल आणले. आणि या ठिकाणी आमचे मोहित सर आहेत, सगळेच म्हणतात. मोहित सरांच्या मार्गदर्शनाखाली भारताने हा झेंडा रोवलाय आणि सर्वात महत्वाचे, अतिशय सर्वसामान्य घरातील हे विद्यार्थी असून
त्यांनी भारताचं नाव खूप मोठं केलं. 4 गोल्ड मेडल भारतासाठी येणं आणि भारताचं राष्ट्रगीत मलेशियात वाजणं ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी 3 वर्ष झालं कराटे शिकतीये सरांकडे. माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे, म्हणजे मम्मी पप्पा खूप बिकट परिस्थिती आहे. फीज भरायची पण एवढे हे नाही आहे, पण सरांनी फुकटमध्ये मला घेतलंय. 3 वर्ष झालं. खूप म्हणजे मी सरांमुळेच करू शकले, बाकी कोणामुळे नाही. माझी फीज वगैरे सगळं सरच बघतात, बाकी कोण नाही. माझ्या आई मम्मी पहिली गोष्ट सुरुवात मम्मीने केली. मम्मीने क्लास लावला मला, तेव्हापासून सुरुवात झाली. पप्पा पण आहे सपोर्टिंग, सगळ्याच आहेत, पण मम्मीने पहिले सुरुवात केली. मला छान वाटतंय, काही माझी इच्छा आहे खूप मी स्पोर्ट्समध्ये काहीतरी करावं म्हणून, आणि ह्याच्यासाठी सरांचा सपोर्ट आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शेरू शेख. शाहिद माझा मुलगा. तर एक गोष्ट राहून गेली, ती गोष्ट सांगायची होती. शाहिद याने आत्तापर्यंत महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिपमध्ये 57 गोल्ड मेडल जिंकले. नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये 37 गोल्ड मेडल जिंकले. 2 गोल्ड मेडल जिंकले इंटरनॅशनल चॅम्पियनशिप, जे आत्तापर्यंत त्याचे 96 गोल्ड मेडल झालेले आहेत. 96. आणि जो मलेशियामध्ये गेले होते परवा, तो धरून 2 इंटरनॅशनल चॅम्पियनशिप झाली. धन्यवाद. त्यांनी जे मला सुख दिले ते मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. ह्याच्यासाठी माझ्या मामांनी, म्हणजे त्यांचं नाव दत्ताभाऊ सागरे, त्यांनी खूप मदत केलेली आहे. माझी मम्मी, माझी मामी, माझा भाऊ आनंद दत्ता सागरे, प्लस हा माझा भाऊ मोहित सुरजी सेठिया. त्याच्याशिवाय तर काहीच म्हणजे शक्य नव्हतं. बिकॉज त्यांनी ठरवलं होतं की कोणाला एकाला नाही, सगळ्यांना घेऊन जाणार तर सगळ्यांना घेऊन जाणार. त्यांनी आणि आज त्याचं स्वप्न पूर्ण केलंय. त्याला बाबासाहेब नेटके, मी हरणेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये शिकत आहे. मला कराटे क्लास शिकून 6 वर्ष झालेले आहे. मी 2दा नॅशनल खेळलो, पहिल्यांदा इंटरनॅशनलला गेलो होतो. मी श्रीलंका येथील मॉरिस जुडुंबे या विद्यार्थीला फायनलमध्ये त्याचा पराभव करून भारतासाठी गोल्ड मेडल आणलेला आहे. माझे पप्पा स्मशानभूमीत काम करतात. त्यांनी कष्ट करून व्याज काढून माझे पैसे भरले आणि मला इंटरनॅशनल स्पर्धेसाठी पाठवले. मी चायनामधील लुई चॉंग याला हरवला आहे. शेरू शेख आहे. मी राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलमध्ये शिकतो. मी पाकिस्तानमधील सोहेल पठाण या नावाच्या विद्यार्थ्याला पराभव केलं. मला माझ्या आजोबांनी, मामांनी, पप्पांनी आणि मम्मीनी कानातले घाण ठेवले, पप्पांनी व्यास घेतलं आणि आजोबांनी मदत केली. सर्व पत्रकार बंधूंना आणि आपल्या इथं आलेले सहभागी यांना, माझं नाव मोहित सुरजित सेठिया. मी गेल्या 20 वर्षापासून कराटे प्रशिक्षक आहे आणि मी फक्त वस्ती पातळीवरच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो. त्यांच्यामधून आम्ही इथं गोवा येथे नॅशनल स्पर्धा झाली होती, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड चाचणी होती. त्यामध्ये माझे 15-10 विद्यार्थी होते, त्यातले हे 4 जण सिलेक्ट झाले होते. त्याच्यामध्ये आम्हाला तिथं जाण्यासाठी भरपूर स्ट्रगल पण होतं आणि प्रॅक्टिस पण होती. माझे मामा दत्ताभाऊ सागरे यांनी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आपले आणि बाकीचे पालक वर्ग जे आहेत, बाबासाहेब नेटके, हनुमंत खंडाळे यांनी आपल्या हातातले, पायातले, गळ्यातले म्हणजे सगळे दागिने गहाण ठेवून आणि नाममात्र म्हणून आपल्या इथले पॉलिटिकल लीडर यांनी आर्थिक सहाय्य केले होते. आणि आम्ही सर्व प्रयत्न केले आणि 4 पहाट सकाळी ट्रेनिंग करून आफ्टरनून सगळ्यांचा फॉलोअप घेऊन आम्ही सगळे जात होतो. आणि आनंद सागरे आणि मामांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन दिले. त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणीचे जाऊन इथं सांगा तिथं सांगा, म्हणजे सगळीकडं त्यांच्यामुळेच आम्ही आत्ता इथपर्यंत जाऊ शकलो. माझ्या आईनी, माझ्या बहिणीने आम्हाला भरपूर प्रोत्साहन दिले आणि सर्व पालकांनी पण मला भरपूर सपोर्ट केला. तिथील स्पर्धा मलेशिया येथे झालेली 24वी मेलोची स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये 32 कंट्री आले होते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्राचे 20 ते 30 टीम होते विद्यार्थी वर्ग.
त्यांना सगळ्यांना ब्राऊन सिल्वर असे मेडल प्राप्त होते, पण आपले पुणे महाराष्ट्रातले तळजाई माता वसाहत मधले 4ही विद्यार्थी पार्टिसिपेट झाले होते. कथा इव्हेंट मध्ये आपल्या 4ही विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक पटकावलेले आहे आणि पाकिस्तान, मलेशिया, झिम्बाब्वे म्हणजे श्रीलंका या सर्वांना पराभव करून आपण आपल्या भारताचा झेंडा तिथं फडकवून आणला आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.